नमस्कार, आपलं मीडियम किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला सार कसं बनवायचं हे सांगणार आहे। त्यासाठी काय काय लागणार हे तुम्हाला मी सांगणार आहे। गोड निंबाचा पाला आणि मोहरी, हळद, जिरं, कस्तुरी मेथी, काळा मसाला, लसूण कांदा मसाला आणि लसणाची पेस्ट, जिरा, धन्याची पूड, तिखट, लसूण कांदा मसाला आणि वाटलेली डाळ, हे सगळं आपल्याला लागणार आहे। आता आपण तेल टाकणार आहे। तेल आपलं आता तापलेलं आहे। त्याच्यानंतर आपण मोहरी टाकणार आहोत। छान आपली मोहरी तडतड होत आहे। त्याच्यानंतर आपण जिरं टाकणार आहोत। त्याच्यानंतर आपण लसणाची पेस्ट, त्याच्यानंतर आपण लसूण कांद्याचा मसाला केलेला वाटलेला तो टाकणार आहोत। सगळा मिक्स करून घ्यायचा। मिक्स करायचं, त्याला चांगलं होऊ द्यायचं आहे आपल्याला। त्याच्यामध्ये 2 निंबाचा पाला सुद्धा टाकायचा आहे। थोडंसं पाणी सुद्धा टाकायचं आहे, जरा लवकर होऊन जातो ते। त्याच्यामध्ये तिखट टाकायचं ना, मेथी पूड, आपल्याला आता गरम पाणी सोडायचं आहे, कारण की हे आपलं सार जो आहे ना पातळ होत नाही, छान असं घट्टसर राहते आणि छान लागतं जेवायला वगैरे। भातासोबतही खाऊ शकतो आपण आणि याला पुरणपोळीसोबत खातातच। बघा किती छान झालेला आपला सार। आता आपल्याला कसा सार ठेवायचा ते आपल्यावर डिपेंड आहे। आपल्याला पातळ पाहिजे की आपल्याला साधारण घट्ट पाहिजे, ते आपल्यावर, आपल्या घरच्या लोकांना कसं आवडते आणि कसं ठेवायचं ते आपल्यावर डिपेंड असते। माझ्या मते साधारण असा सार ठेवायला पाहिजे। बघा छान आपला सार झालेला आहे, मस्त पुरणपोळीसोबत छान खाऊ शकता आपण आणि हे भातावरही छान मस्त लागते।